राजधानी राजधानी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेले हे आंदोलन आता मालेगाव तालुक्यातील दाभाडी नगरीत सुद्धा सुरू झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दाभाडी नगरीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतात की साखळी उपोषण आंदोलन सुरू झालेलं आहे। या साखळी उपोषण आंदोलनाचा आजचा हा पहिला दिवस आहे। या संदर्भात हे जे मराठा आंदोलक बसलेले आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत, नेमकी त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत। दादा नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण या ठिकाणी काय भूमिका मांडणार? सर्वप्रथम आपणा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। सकल मराठा समाजाच्या वतीने माननीय मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीपासून एक भूमिका शासनापुढे मांडली होती आणि या भूमिकेच्या दरम्यान शासनाने 30 दिवसाचा अल्टिमेटम मागितल्यानंतर त्यांना दिल्यानंतरही त्या भूमिकेशी माननीय जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली होती त्याला शासनाने वेळ काढूपणा करत आज 40 दिवस झाले तरी त्यांना ती मराठा आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं नाही। माझ्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चानंतर तेव्हा देखील शासनाने मराठा जनतेची फसवणूक केली होती आणि आज देखील या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला बगल देत या ठिकाणी त्यांची देखील फसवणूक केली आहे आणि त्या विरोधात परत एकदा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मोठी अशी मराठा समाजाची भूमिका घेत भव्य दिव्य अशी जागतिक दर्जाची सभा घेतली। तो पाठिंबा पाहता आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सकल मराठा समाजाची भूमिका आहे की मराठा समाज हा आज रोजी शिक्षणाच्या बाबतीने आर्थिक बाबतीने मागासलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या मराठा समाजाच्या भूमिकेला न्याय देत या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावं। तसंच राष्ट्रवादी आली, BJP आली, शिवसेना आली, इतर सर्व पक्ष आघाडी युती बिघाडी सर्व झाले, त्यांनी आजपर्यंत मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं आहे। यापुढे जर या आंदोलनाच्या बाबतीत माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही धक्का बसला तर महाराष्ट्रातलं सर्व सकल मराठा समाज पेटून उठेल आणि याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील याची नोंद घ्यायची आहे। ही भूमिका या ठिकाणी या व्यासपीठावर मांडतो। नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतात की जर मनोज जरांगे पाटील साहेब यांना जर काही इजा झाली आणि या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा काहीचा इशारा या दरम्यान देण्यात आलेला आहे। अजून आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। दादा काय सांगाल या संदर्भात? मी विजय रामसिंग निकम या व्यासपीठावरून शासनाची स्पष्टपणे सांगेन, मराठा आंदोलन जे पाटील साहेबांनी गेल्या आज 65 दिवसाच्या आधीपासून उभं केलं, सुरुवातीला 17 दिवस त्यांचं आमरण उपोषण, त्या आमरण उपोषणानंतर शासनाचे सर्व सन्माननीय मुख्यमंत्र्यांसहित जबाबदार लोक जाऊन पाटील साहेबांकडे फक्त 30 दिवसांच्या लगबगची मुदत मागत असताना पाटील साहेबांनी मराठा समाजाचं मोठं मन दाखवत त्यांना 10 दिवस एक्स्ट्रा दिले आणि ते देऊनही 41 दिवस उलटले तरीसुद्धा मराठ्यांच्या पदरी या शासनाकडून निराशा झाली आणि ही निराशा आल्यानंतर ही जरांगे पाटलांनी 17 दिवसाचं उपोषण सोडल्यानंतरही उरलेले 40 दिवस अख्खा महाराष्ट्र अहोरात्र समाजाला जागृत करण्यासाठी, शासनाला जागेवर आणण्यासाठी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि त्या सभांनंतरही शेवटची झालेली सभा ही अगदी जागतिक विक्रम मोडेल एवढी मोठी सभा घेऊनही या शासनाचे डोळे उघडले नाहीत। शासनाचा कपटीपणा हा आजच नाही ते गेल्या 50 वर्षापासून वेळोवेळी स्पष्ट होत आलेला आहे। मराठ्यांना वापरत राहायचं, खेळवत राहायचं ही त्यांची जी कूटनीती आहे ती याही वेळेच्या आंदोलनात अगदी स्पष्टपणे दिसते। पण आज जरांगे पाटलांचं जे चालू असलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनात आमच्या दाभाडी गावाचा वाटा अगदी चांगला असेल
आणि त्याच दृष्टिकोनातून आजपासून आम्ही साखळी उपोषणास बसलो आहोत. नक्कीच. आणि अजून काही आंदोलक यासोबत आहेत. दादा, या ठिकाणी आपण याआधी बघू शकतात की गावबंदी देखील केलेली आहे, प्रवेशबंदी केलेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? गावबंदी करण्याचा विषय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मराठा आंदोलकांची मराठा आरक्षणाविषयी आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाविषयी आत्तापर्यंत अनेक मराठी नेते होऊन गेले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. या मराठ्यांच्या जीवावरती मराठी नेते इतके मोठे झाल्यानंतर सुद्धा आज मराठा समाजावरती इतका मोठा घात होत आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एवढा कासावीस आणि एवढा परीक्षा द्यावी लागते समाजाला. त्या संदर्भात अतिशय क्लेश वाटतो. म्हणूनच स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते दादासाहेब भुसे कुठलंही वैयक्तिक किंवा कुठल्याही राजकीय पोटी हेतुपोटी अजिबात नव्हे, पण मराठा म्हणून मराठ्यांसाठी आपल्या पदाचा जर तुम्ही त्याग केला तर 100% मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती एक दबाव निर्माण होईल. म्हणून आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहे आणि सकल मराठाला लवकरात लवकर या सरकारने आरक्षण द्यावे ही दाभाडीवासियांतर्फे एक विनंती करत आहे. नक्कीच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचा या ठिकाणी मराठा आंदोलक हे राजीनामा मागत आहेत. त्याच पद्धतीने ह्या संपूर्ण आंदोलनाची पुढील दिशा काय असणार? सन्मान्य मनोज जरांगे पाटलांनी अंतरावली सैराटी येथे जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी उपोषणाला बसले, त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी त्यांना समर्थन देण्यासाठी सर्व समाज बांधव बसले आहेत. त्याच अनुषंगाने आम्हीसुद्धा दाभाडी गावात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या शासन मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही दाभाडी समस्त सकल मराठा समाज दाभाडी ग्रामस्थ इथं उपोषण करणार आहेत. दुसरी गोष्ट, शासनाने अजून समाजाचा अंत बघू नये, कारण मराठा समाजाच्या अनेक तरुणांनी आरक्षण मिळावं याच्यासाठी आत्महत्या केली. मला वाटतं अजून शासन किती अंत पाहिल, अजून तरुणांनी आत्महत्या करावी का अशी शासन वाट बघताय का? शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आत्तापर्यंत हे आंदोलन शांततेत आहे आणि शांततेतच राहावं ही आमची मागणी आहे. याला पुढील काळात जर काही गालबोट लागला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लागला तर शासनाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जोपर्यंत पाटील साहेब हे उपोषण मागे घेत नाही तोपर्यंत आमचं दाभाडीच्या वतीने हे अखंडितपणे अविरतपणे हे उपोषण चालू राहील. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात अगदी महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला आहे. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत या संपूर्ण दाभाडी येथील सकल मराठा समाजातर्फे उभारण्यात आलेलं आंदोलन आहे हे सुरूच राहील असं काहीच सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अजून काही मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी उपोषणाला बसलेले. दादा, आपलं नाव काय सांगाल या आंदोलनासंदर्भात? माझं नाव प्रशांत सुपारे. माझी तळमळीची तनमन धनाने इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाची गरज काय असते ही जरी उशिरा जाग आलेली असली तरी आरक्षण आज काळाची गरज आहे. मराठा समाजाच्या आजच्या तरुणांची शैक्षणिक अवस्था असेल, रोजगाराची अवस्था असेल, अतिशय दयनीय आहे. आजच्या स्थितीला पुढच्या भविष्याचा विचार केला जरांगे पाटलांनी त्यांच्या लेकरांसाठी, मराठा लेकरांसाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे याला शासनाने न्याय द्यावा अशी तनमन धनाने सर्व सकल मराठा समाजाची विनंती आहे. शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांचं उपोषण संपवून मराठा समाजाला न्याय द्यावं एवढीच विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळावा, या आंदोलनाला यश मिळावं अशी काहीशी भूमिका या ठिकाणी आहेत. अजून आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत. अण्णा, काय सांगाल या आंदोलनासंदर्भात? या आंदोलनासंदर्भात असं सांगतो की मराठा समाजावर फार दिवसापासून मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. मराठा समाजाचे मुलं कितीही शिकले, कितीही मार्क मिळवले तरी त्यांना नोकरी ही मिळत नाही, कुठं जॉब मिळत नाही. हा सर्वात मोठा भयानकच असा प्रश्न आहे आणि अनेक ठिकाणी त्यांना मराठा म्हणून बाजूला केलं जातं. शिक्षणामध्ये सुद्धा फीमध्ये किंवा मार्क जास्त मिळूनसुद्धा त्या बाबतीत त्यांचं मेरिटमध्ये जे नंबर नंबर जो लागला पाहिजे तो नंबर लागत नाही. अशा दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मराठ्यांना आता कमी लेखायला लागले आहेत की मराठ्याचं कुठंच काही होत नाही आणि त्यांची परिस्थिती
मराठ्यांची अतिशय वाईट परिस्थिती झाली आणि मराठा समाज जास्त करून शेती करणार आहे आणि शेती करणार आहे. शेतीमध्ये बी दयनीय अवस्था झाली आहे. शेतीमध्येही पाऊस पडत नाही. यावर्षी तर अजिबातच पाऊस नाही. जवळजवळ बऱ्याचशा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडला नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याच्यात मुलाला नोकरी लावायचं तर नोकरीला लागू शकत नाही, तर त्यांनी करायचं काय? म्हणून जरांगे पाटीलनी जे आता कोणाला तरी त्याग करावा लागतो. जसं आपण बघितलं की मग ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं, मिळवण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःची आहुती दिली, स्वतःनी प्राणत्याग दिला. त्यांनी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, अनेक लोक शहीद झाले. तसं हे सुद्धा काहीतरी शहीद जरांगे पाटलांना त्यांनी असं ठरवलं की मी शहीद झालो तरी चालेल, पण आपल्या समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांचा उद्देश आहे. तर त्यांना दाभाडी गावामार्फत आम्ही पाठिंबा देतो आहे आणि आमचे जे मराठा महासंघाची जी मंडळी आहे ती आळीपाळीने रोज जोपर्यंत आंदोलन चालेल जरांगे पाटलांचं तोपर्यंत आंदोलन करणार आहेत असं मी या प्रसंगी सांगतो. या आंदोलनाला आमचा सगळ्यांचा दाभाडी गावाचा पाठिंबा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात काही तरुण मंडळी देखील या ठिकाणी आहे. दादा काय सांगाल, एक तरुण म्हणून मराठा आंदोलक या ठिकाणी आपण बसलेले आहात, काय सांगाल? प्रथमतः जय शिवराय. माननीय मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली आहे मराठा आरक्षणासंदर्भात, त्यासाठी आम्ही सर्व तरुणांनी इथं साखळी उपोषणासाठी बसलेलो आहेत. माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर एवढ्या येणाऱ्या 8 दिवसात तुम्ही हा निर्णय तोडीस काढावा, कारण मनोज जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. तर मी सरकारला विनंती करतो की तुम्ही हा लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा व तरुणांना शिक्षणासाठी व सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्ही आरक्षणाची तरतूद करावी व कायमस्वरूपी करावी. आणि मी दाभाडी गावातील तरुणांनाही विनंती करतो की हा विषय आपल्यासाठी आहे, तरुणांसाठी आहे. जरी ज्येष्ठ वगैरे सगळे बसलेले आहेत, पण हा विषय खास करून तरुणांसाठी आहे. तरुणांनाही विनंती करतो की तुम्ही इथं मनोज जरांगे पाटलांना व दाभाडीतील सर्व ग्रामस्थांना इथं येऊन तुम्ही सहकार्य करावं व इथं तुम्ही आपली उपस्थिती दर्शवावी विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान हे तरुण मंडळी देखील या ठिकाणी देत आहेत. अजून काही मराठा आंदोलक आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल या आंदोलनासंदर्भात? या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज पाटील जरंगेकर यांनी जे समाजामध्ये जी प्रेरणा निर्माण केली आहे आणि त्या प्रेरणेमुळे आज सकल महाराष्ट्र समाज हा जागृत होऊन आपल्या हक्कासाठी जागृत झाला आहे. त्यांना मी आधी सलाम करतो. आणि मनोज पाटलांच्या पाठिंब्यासाठी आंदोलनासाठी आम्ही इथं या ठिकाणी आजपासून बसलो आहे. या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन सरकारने या आंदोलनाचे ज्या मागण्या आहे मनोज पाटील यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीप्रमाणे न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. नक्कीच मनोज जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण करून या ठिकाणी मराठा समाजाला न्याय द्यावा, आरक्षण द्यावे अशी मागणी काहीशी आहे. दादा या ठिकाणी काही राजीनामा देखील आपल्याकडे आलेले आहेत, त्या संदर्भात काय सांगणार आहे? आजच आमच्या गावातील सोसायटीचे चेअरमन माननीय सुभाष रामसिंग निकम यांनी आपल्या चेअरमनपदाचा सुभाष उत्तम निकम यांनी आपल्या चेअरमनपदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने दाभाडी ही प्रबंधभूमी म्हणून नोंदवली जाते. आपल्या तालुक्यातील दाभाडी गावातनं हे जे साखळी उपोषण चालू झालेलं आहे, किमान आता तालुक्यातील 5-50 गावांमध्ये याचा परिणाम होईल आणि प्रत्येक गावातनं या ठिकाणी आंदोलन उभं राहील. गावातील सत्तेतले पुढारी असतील, सत्तेच्या विरोधातले पुढारी असतील, यांना गावात प्रवेशबंदी या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी मिळालं नाही तर नक्कीच याचे दुष्परिणाम या शासनाला भोगावे लागतील. नक्कीच महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी आपण बघत आहोत. मराठा आंदोलक या ठिकाणी हे आपलं योगदान देत आहात. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन या ठिकाणी देत आहेत. त्याच पद्धतीने अजून मराठा आंदोलक काही आपल्यासोबत आहेत. दादा आपलं नाव काय आहे आणि काय सांगाल या संदर्भात? मी सोमनाथ निकम, मराठा बांधव. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दाभाडी गावातून सुरू असलेल्या साखळी उपोषणास जमलेल्या सर्व मराठा बांधवांतर्फे मी महाराष्ट्रातील सर्व मंत्री आणि खासदारांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा व आरक्षण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे.
नक्कीच आपण बघू शकतात आता मराठा आंदोलकांतर्फे जे काही नेते मंडळी आहेत, जे काही आमदार आहेत, जे काही पदस्थ नेते आहेत, त्यांचा राजीनामाची देखील मागणी होत आहे। त्याच पद्धतीने दाभाडी येथून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुभाष निकम यांनी देखील राजीनामा देत या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा देखील या ठिकाणी राजीनामाचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने आताच या एका मराठा आंदोलकांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर देखील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, इतर देखील नेत्यांनी राजीनामे द्यावेत असा देखील या ठिकाणी आता सूर उमटत आहे। बघूयात, आजचा हा पहिला दिवस होता। दर दिवसाचे अपडेट प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। कशा पद्धतीने आंदोलन पुढे चालेल आणि या आंदोलनाला कशा पद्धतीने यश मिळेल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी, दाभाडी। हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात